नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना सुप्रभात बरं का. आज ना थोडा उशीर झाला होता उठण्यासाठी, त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा आंघोळ वगैरे करून घेऊ. आणि आज आहे शिवजयंती बरं का. शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय शिवराय, जय शंभूराजे बरं का. डिलिव्हरी नंतर ना खरंच खूप अवघड असतं बायकांचं. आता तर मला वाटते पाक मी गंजीच होते का काय माहीत. इतकी सारी माझी केस निघायला आल्यात ना, काय सांगूच नका. विचारायचा तर लय कंटाळा येतो. ते केस म्हणजे जातात ना, त्यामुळे ना अशी केस विचरली बघा. जास्त करून मी पुचडाच बांधते. मला केस वगैरे जास्त सोडायला नाही आवडत. कधी कधी कार्यक्रमाला सोडते, नाहीतर इतर टायमिंगला नाही बरं का. लाडक्या लेकीला घेऊन गेले होते आमच्या. हो, शिवजयंती होते ना, लहान मुलांच्यातनं लहान मुलंच रमतं ना, बरोबर आहे ना. लहान मुलांनी ना शिवजयंती कशी एकदम टॉपमध्ये केली होती, बॉक्स बिक्स लावून. शिवजयंती आली ना, लहान मुलांच्या पात्र ते म्हाताऱ्या पात्र रक्त कसं सळसळते ना शिवजयंती म्हटले की. विषय कसा आपला टॉपचा आहे बघा. दुपारी ना कामं वगैरे आवरून बसले होते, त्यामुळे म्हणलं आपल्याला कसं बस होत नाही, त्यामुळे काहीतरी करावंच लागतं. आणि काही केलं तरी उलटं होतं बरं का. आमचे कारभारी म्हणतात बरं का, नुसता तू वायफळ खर्च करते. ते तर काय खरंच आहे सोडा. मला सगळं माहिती आहे. वस्तू वगैरे सगळे आणून ठेवते, कधी वापर नाही करत. त्यामुळे नेलपेनची पण बाटल्या मी अशाच आणून खूप साऱ्या ठेवल्या, पण कधी लावल्याच नाही. ही एकदाच मी नेलपेन लावलं होतं पायाला, त्यामुळे आता ते वाळत चाललं होतं. त्यामुळे म्हटलं आज वेळ भेटला, आज तरी लावून घेऊ. कारभारी म्हणतात नको तिथं उगाच तू पैसा वायपळ घालवते. ते तरी काय खरंच आहे सोडा. मला ना असं वाटायला लागले माझ्या किनी लहान मुली माझ्या किनी नेलपेन खूप छान लावतात बघा. मला तरी अजून एवढी मोठी झाली तरी नेलपेन लावता येत नाही. मी किती वेळा पुसते बघा काय नुसतं. म्हणून आमचे कारभारी मला म्हणतात तुझा गुडघ्यात आहे मेंदू. आहे बरं का. गुडघ्यातला मेंदू डोक्यात आला असता तर मी किती शानी असते बघा, सांगा बघू. नेलपेन लावल्यानंतर आता किती पाय छान गॉड दिसतात, सांगा बघू. आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.